नमस्कार. आज आपण एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरं तर सनातन धर्माला आकार दिला. महर्षी व्यास. नमस्कार. हो, त्यांचं कार्य खूपच मूलभूत आणि महत्वाचं आहे. आपल्याकडे त्यांच्याविषयी दोन महत्वाचे माहिती स्रोत आहेत. एक त्यांच्या आयुष्यावर जास्त लक्ष देतो, तर दुसरा त्यांच्या काहीशा गूढ चिरंजीवी स्वरूपाबद्दल बोलतो. अगदी. दोन्ही मिळून एक पूर्ण चित्र उभं राहतं. आजचा आपला उद्देश हाच आहे की व्यासांचं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांचं जे कालातीत कार्य आहे ते समजून घेणं. बरोबर. ते फक्त ऋषी नव्हते. वेदांचे संयोजक, महाभारताचे रचनाकार आणि चिरंजीवी सुद्धा. हो, तर मग सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया का? व्यास ही एकच व्यक्ती होती की एक परंपरा, एक संकल्पना आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांची एक ओळख कृष्णद्वैपायन अशी पण आहे. हे नाव कसं मिळालं त्यांना? या नावामागे कारण आहे. यमुना नदीच्या एका बेटावर म्हणजे द्वीपावर त्यांचा जन्म झाला, म्हणून द्वैपायन. अच्छा. आणि त्यांचा वर्ण सावळा होता, म्हणून कृष्ण. त्यांचे वडील होते पराशर ऋषी आणि आई सत्यवती, जी नंतर हस्तिनापूरची राणी झाली. म्हणजे आई आणि वडील वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे. अगदी. आणि हेच दाखवतं की ज्ञान किंवा योग्यता जन्मावर किंवा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसते. ज्ञानाचा प्रवाह सगळ्यांसाठी खुला आहे. हीच तर सनातन शिकवण आहे. बरोबर. आणि त्यांचं कार्य अफाट आहे. म्हणजे कल्पना करणंही कठीण आहे. खरंच. त्यांनी फक्त एक ग्रंथ नाही लिहिला, एका प्रकारे ज्ञानाचा महासागरच लोकांपर्यंत आणला. वेदांचं विभाजन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. जगातलं सर्वात मोठं महाकाव्य महाभारत रचलं. आणि त्यात भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान आहे. हो. इतकंच नाही, 18 पुराणं, उपपुराणं आणि वेदांत विचारांचं सार असलेली ब्रह्मसूत्र सुद्धा. म्हणजे एवढं प्रचंड काम एका व्यक्तीने कसं केलं असेल, हा प्रश्न पडतोच. यामागे एक स्पष्ट उद्देश होता असं दिसतं. त्यांना माहिती होतं की येणारं युग म्हणजे कलियुग, यात लोकांची आकलन शक्ती, आयुष्य कमी असेल. म्हणून त्यांनी ते क्लिष्ट वैदिक ज्ञान सोपं करून कथांच्या रूपात वेगवेगळ्या भागांत विभागून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. म्हणजे हे फक्त लिखाण नव्हतं, तर एका युगासाठी ज्ञानाचं जतन आणि व्यवस्थापन होतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच काही विद्वान म्हणतात की व्यास हे एका व्यक्तीचं नाव नाही, तर ती एक पदवी आहे. अच्छा, एक भूमिका. हो, जी प्रत्येक द्वापारयुगाच्या शेवटी वेदांची सुव्यवस्था लावण्यासाठी अवतरते. कृष्णद्वैपायन हे त्या परंपरेतले 28वे व्यास मानले जातात. म्हणजे व्यास हे एका काळापुरते नाहीत, ते कालातीत आहेत. आणि याचमुळे त्यांना चिरंजीवी म्हटलं जात असेल का? हो, शक्यता आहे. हे खूपच रंजक आहे की ते आजही अस्तित्वात आहेत असं मानलं जातं. हो, ही एक श्रद्धा आहे. सप्तचिरंजीवी म्हणजे 7 अमर व्यक्ती, जे कलियुगाच्या अंतापर्यंत धर्माचं रक्षण करण्यासाठी सूक्ष्म रूपात कार्यरत राहतील. आणि व्यास त्यापैकी एक. हो, असं म्हणतात की ते आजही बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत आहेत. त्यांना त्रिकाल ज्ञान होतं असंही मानतात. असं घडलं. इट हॅपन्ड. अगदी. हे केवळ लेखन नाही, तर सत्यकथन आहे, यावर शिक्कामोर्तब होतं त्याने. त्यांना नारायणाचा अंशावतार सुद्धा मानतात. त्यामागे काय विचार असेल? हे त्यांच्या कार्याला एक दैवी अधिष्ठान देण्यासारखं आहे. वेद आणि महाभारत यांचं संकलन हे केवळ मानवी प्रयत्न नव्हते, तर ते वैश्विक कल्याणासाठी आवश्यक असलेलं एक दैवी कार्य होतं असं यातून सूचित होतं. असं म्हणतात की त्यांच्या शब्दांमध्ये केवळ अर्थ नाही, तर सूक्ष्म दैवी स्पंदनं आहेत, जी आजही साधकांना जाणवतात. हे सगळं अफाट आहे. पण मला एक गोष्ट आठवते की एवढं ज्ञान संकलित करूनही व्यासांना काहीतरी अपूर्ण वाटत होतं. आणि मग त्यांनी नारद मुनींच्या सल्ल्याने श्रीमद भागवतम रचलं. हो, ही कथा खूप महत्वाची आहे. ज्ञान भरपूर होतं, पण मनात ती शांती नव्हती, कारण त्यात भक्तीची, प्रेमाची जोड नव्हती. अच्छा. मग नारदांनी त्यांना भगवंताच्या लीलांचं, गुणांचं, प्रेमाचं वर्णन करायला सांगितलं. आणि त्यातूनच श्रीमद भागवतम हा ग्रंथ जन्माला आला, जो भक्तिरसाने ओतप्रोत आहे. म्हणजे ज्ञानाला भक्तीची जोड मिळाली. बरोबर. यातून एक सुंदर संदेश मिळतो की ज्ञान महत्वाचं आहेच, पण ते भक्तीने पूर्ण होतं. जणू डोकं आणि हृदय एकत्र आलं. आणि ती गणपतीची गोष्ट, हो, की महाभारताचे लेखन गणपतीने केलं. हो, ती कथा सुद्धा प्रतिकात्मक आहे. व्यास सांगत होते आणि गणपती लिहित होते. हे ज्ञान
व्यास आणि बुद्धी गणेश यांच्या संयोगाचं प्रतीक आहे. एवढं अफाट ज्ञान शब्दबद्ध करण्यासाठी तेवढ्याच तीव्र बुद्धीची आणि एकाग्रतेची गरज होती. खरंय. आणि त्यांचे पुत्र धृतराष्ट्र, पांडू, विदुर यांच्या जन्मामागेही काही प्रतिकात्मक अर्थ आहे का? नक्कीच, ते केवळ वंशज नव्हते, तर मानवी प्रवृत्तींचं प्रतीक मानले जातात. धृतराष्ट्र म्हणजे मोह आणि आसक्ती, हां. पांडू म्हणजे चांगुलपणा असूनही असलेली दुर्बळता, आणि विदुर म्हणजे विवेक आणि नीती. म्हणजे महाभारतात व्यक्ती नाही तर हे मानवी स्वभावच एकमेकांशी लढत होते. अगदी तसंच. म्हणजे व्यासांचा प्रभाव फक्त ग्रंथ लिहिण्यापुरता नव्हता. त्यांनी सनातन धर्माची चौकटच अधिक मजबूत केली. नक्कीच. वेदांना सुलभ केलं, महाभारतातून धर्म आणि नीती शिकवली, पुराणांमधून इतिहास आणि तत्वज्ञान सांगितलं. हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यांचे शिष्य होते ज्यांनी हे ज्ञान पुढे नेलं. हो, पैल, जैमिनी, वैशंपायन, सुमंतू यांनी वेदांच्या आणि पुराणांच्या शाखा सांभाळल्या. म्हणूनच तर गुरुपौर्णिमा हा दिवस व्यास जयंती म्हणून त्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. म्हणजे व्यास हे केवळ भूतकाळातील ऋषी नाहीत? नाही, ते ज्ञानाच्या एका जिवंत, अखंड प्रवाहाचे प्रतीक आहेत, जे आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तर आज आपण पाहिलं की महर्षी व्यास हे वेदांचे संयोजक, महाभारताचे रचनाकार, पुराणांचे संकलक, एक चिरंजीवी तत्व, नारायणाचे अवतार आणि ज्ञानाला भक्तीची जोड देणारे किती महान ऋषी होते. थोडक्यात त्यांच्या या अफाट कार्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे? एक अंतिम विचार म्हणून सांगते, व्यास हे फक्त इतिहासातील एक नाव नाही, ते एका जिवंत ज्ञानाचं प्रतीक आहेत. त्यांची शिकवण जी गीतेत आहे, भागवतात आहे, ती आजही आपल्या जीवनातल्या अनेक प्रश्नांना उत्तरं देऊ शकते. त्यांचं कार्य म्हणजे केवळ पुस्तकं नाहीत, तर ती एका चिरंतन ज्ञानाच्या प्रवाहाची खूण आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या या धावपळीच्या, गोंधळलेल्या जगात आपण व्यासांच्या या कालातीत ज्ञानाचा आणि त्यांच्या शांत, विवेकी दृष्टिकोनाचा आपल्या रोजच्या जगण्यात कसा उपयोग करू शकतो?